अमृतानुभवाचा 4था अध्याय आहे ज्ञान अज्ञान भेद कथन, म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यातील फरक. 3ऱ्या अध्यायात श्री ज्ञानेश्वरांनी म्हटले होते की अज्ञानी आणि ज्ञानी दोघांनाही 4 वाचांचे ऋण फेडणे आवश्यक आहे. आता या अध्यायात ते ज्ञान आणि अज्ञान यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे स्पष्ट करतात. इथे ज्ञानाचा अर्थ पुस्तके, शाळा किंवा प्रापंचिक अनुभवातून मिळवलेली माहिती असा नाही, तर आत्म्याचे ज्ञान असा आहे. इथून अध्याय सुरू होतो. जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा जागेपण आपल्या झोपेला गिळून टाकते आणि मग फक्त जागरण उरते. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्यामध्ये ज्ञान प्रकट होते तेव्हा ते अज्ञानाला संपवते आणि मग केवळ ज्ञान उरते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण आरशासमोर उभे राहतो तेव्हा आपल्याला आपले प्रतिबिंब दिसते. मूळ वस्तू व प्रतिबिंब हे एकमेकांपासून वेगळे असतात, पण आरशापासून दूर जाताच त्यांच्यातील हे वेगळेपण नष्ट होऊन फक्त मूळ वस्तू उरते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण अज्ञानी असतो तेव्हा जीव आणि आत्मा एकमेकांपासून वेगळे असतात, पण जेव्हा ज्ञानाचा प्रकाश आपल्यात येतो तेव्हा हे वेगळेपण नाहीसे होते आणि आपण आत्म्याशी एकरूप होतो. यालाच आत्मसाक्षात्कार असे म्हणतात. ज्ञान सत्वगुणी आहे, जे आपल्याला संतुलनात ठेवते. ते आपल्याला उत्तेजित करणारे रजोगुणी किंवा भोगी बनवणारे तमोगुणी नाही. आणि म्हणून ज्याने हे ज्ञान नुकतेच प्राप्त करण्यास सुरुवात केली आहे आणि जो आतापर्यंत अनेक रजोगुणी आणि तमोगुणी अनुभव घेत होता, त्याला असे वाटते की बाकीचे जग अजून अज्ञानी असूनही सर्व भौतिक सुखांचा आनंद घेत आहे. परंतु असा आनंद आता मी उपभोगू शकत नाही हे लक्षात आल्यावर तो निराश होतो. याचे कारण साधकाच्या आत ज्ञान पूर्णपणे प्रकट झालेले नाही. हा एक दिवा आहे जो साधकाच्या चेतनेवर मंद प्रकाश टाकतो, पण तरी या प्रकाशात चांगले काय आणि वाईट काय हे समजते, पण संपूर्ण चित्र आणि त्यातील सौंदर्य दिसत नाही. शेवटी कंटाळून साधक ज्ञानाचा त्याग करतो आणि पुन्हा अज्ञानाच्या अवस्थेत पोहोचतो. हे सर्व ज्ञानाच्या सत्वगुणी स्वरूपामुळे घडते, जे साधकाला इतर 2 गुणांप्रमाणे अधिक प्रमाणात भौतिक सुख देत नाही किंवा त्याचा अहंकारही तृप्त करत नाही. एखाद्या केंद्राभिमुख शक्तीप्रमाणे ज्ञान आपल्या साधकाला स्वतःपासून दूर फेकून देते. अशा प्रकारे ज्ञान साधकामधले स्वतःचे अस्तित्व संपवून टाकते आणि म्हणून ज्ञान हे एक अशा सुरीसारखे आहे जी स्वतःवर वार करते. जसे एखादा माणूस खोलीत शिरतो, दार बंद करतो आणि मग आतून घर जाळून स्वतःचा नाश करतो, किंवा एखादा चोर घर लुटताना सगळ्या मौल्यवान वस्तू बांधून ठेवताना स्वतःलाही बांधून घेतो, किंवा ती ज्योत जी कापूर जाळल्यावर शेवटी स्वतःला जाळून टाकते. ज्ञानापेक्षा अज्ञान श्रेष्ठ नसले तरी अज्ञानामुळे ज्ञानाचा नाश होतो असे वाटते. परंतु प्रत्यक्षात जेव्हा ज्ञान उत्पन्न होते तेव्हा ते अज्ञानावर मात करते आणि नंतर स्वतःचा नाश करते. जेव्हा दिव्यातील तेल संपुष्टात येते तेव्हा ज्योत अधिक तीव्र होते, त्यामुळे वात जळून नष्ट होते.
ज्ञान उत्पन्न होते, स्वतःचा नाश करते आणि अज्ञानाला जन्म देते आणि पुन्हा अज्ञानाला संपवून टाकते. हे चक्र चालतच राहते. उदाहरणार्थ, गाईचे आचळ दुधाने भरले की वासरू दूध पिते आणि काही वेळाने तिचे आचळ पुन्हा दुधाने भरते. किंवा जाईचे फूल फुलते, कोमेजते, त्यानंतर दुसरे फूल उमलते. त्याचप्रमाणे साधक कधी ज्ञानाच्या साम्राज्यात असतो आणि कधी अज्ञानाच्या बंधनात असतो. पाण्यात तरंग उठतात आणि विरून जातात. आकाशात वीज चमकते, आपला प्रकाश सर्वत्र पसरवते आणि अदृश्य होते. त्याचप्रमाणे जगातील सर्व अज्ञानाचा नाश करून ज्ञान वाढत जाते आणि नंतर ते स्वतःचा नाश करते. साधकाच्या चेतनेमध्ये ज्ञानाचा प्रकाश पूर्ण होईपर्यंत हे चक्र चालतच राहते. एकदा काही पूर्ण झाले की ज्ञान कायमचे शुद्ध स्वरूपात राहते. जसे प्रलय आल्यावर सर्व काही जलमय होते आणि भूमी आणि पाणी यांच्यातील फरक नाहीसा होतो. जेव्हा सूर्य विशाल बनतो आणि संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये सामावून घेतो, तेव्हा फक्त प्रकाश उरतो, काळोख राहत नाही. रोज सकाळी झोप संपते आणि आपण जागे होतो. पण एक दिवस या झोपेत आपणही संपतो. जेव्हा असे घडते तेव्हा आपण आत्मा बनतो, जो कधीही झोपत नाही. झोप कायमची संपते आणि फक्त जागेपण उरते. अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या एकूण 16 कला आहेत, ज्या पृथ्वी आणि सूर्याच्या सापेक्ष स्थानामुळे उद्भवतात. परंतु जर चंद्राच्या अशा स्वरूपाची कल्पना केली तर, जी नेहमी पूर्ण दिसते, त्याचे स्थान काहीही असो, ही चंद्राची 17वी कला असेल, जी प्रकाश पडल्यावर उजळत नाही आणि अंधारात अस्पष्ट होत नाही. पण असे वर्णन फक्त सूर्याचेच असू शकते, कारण सूर्य स्वयंप्रकाशित आहे आणि म्हणून त्याच्यावर बाह्य प्रकाशाचा प्रभाव पडत नाही. म्हणून जे ज्ञानामुळे अधिक ज्ञानी होते आणि अज्ञानामुळे कमी ज्ञानी होते, ते ज्ञान होऊच शकत नाही. ज्ञान असे आहे की ज्यावर कशाचाही परिणाम होत नाही. पण ज्ञान इतके शुद्ध आणि पूर्ण असले तरी त्याला स्वतःविषयी काय माहीत आहे? डोळ्यांमधील बुबुळे एकमेकांना पाहू शकतात का? सर्व तारे आणि ग्रह धारण करणारे आकाश स्वतःला धरून ठेवू शकते का? आग स्वतःला जाळू शकते का? कोणी स्वतःच्या डोक्यावर चढू शकतो का? दृष्टी स्वतःला पाहू शकते का? चव स्वतःला चाखू शकते का? आवाज स्वतःला ऐकू शकतो का? सूर्य स्वतःला प्रकाशित करू शकतो का? फळ देऊ शकते का? सुगंध स्वतःचा वास घेऊ शकतो का? त्याचप्रमाणे ज्ञान स्वतःला समजू शकत नाही. आपल्यामध्ये परमात्म्याचे प्रतिबिंब असलेला आत्मा म्हणजे शुद्ध ज्ञान होय. त्यामुळे आत्मा स्वतःला समजू शकत नाही. ज्याने या आत्म्याशी पूर्ण योग साधला आहे, म्हणजे जो पूर्ण आत्मसाक्षात्कारी झाला आहे, तो ज्ञानी झाला आहे. अशा व्यक्तीला काहीही शिकण्याची किंवा समजून घेण्याची गरज भासत नाही, कारण त्याने ज्ञानासोबत एकत्व साधले आहे. त्यामुळे त्याला सर्व काही सहज कळते. समजा जर हे खरे नसते, जर ज्ञानाला एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी शिकण्याची आणि समजण्याची आवश्यकता भासली असती, म्हणजे जर ज्ञान सर्व काही सहजतेत जाणून घेऊ शकले नसते, जाणून घेण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागले असते, तर त्याला अज्ञान म्हणायचे नाही का? अंधार, ज्यात प्रकाशाचा अभाव आहे, तो नक्कीच प्रकाश पाहू शकत नाही. पण प्रकाश स्वतःला पाहू शकतो का?
कोणत्याही प्रकारे प्रकाश स्वतःला प्रकाशित करू शकत नाही. म्हणून अंधार तर प्रकाशाला पाहू शकत नाहीच, पण प्रकाशही स्वतःला पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे अज्ञान ज्ञानाला समजू शकत नाही आणि ज्ञानही स्वतःला समजू शकत नाही. एखादी व्यक्ती असा तर्क करू शकते की जर ज्ञानाला ज्ञानी आणि अज्ञानी दोघांद्वारे शिकता किंवा समजले जाऊ शकत नसेल तर कदाचित ते अस्तित्वातच नसेल किंवा ते खोटे असेल. शेवटी सर्व काही मिथ्या आहे, काहीही खरे नाही. पण तसे असते तर मिथ्या अनुभवणारा कोण आहे? तो एकमेव आत्मा आहे. तो पूर्ण आहे आणि तोच साक्षी आहे. आणि ज्ञान हा आत्मा असल्यामुळे ज्ञान मिथ्या नाही. जेव्हा एखाद्याला शून्य अवस्था प्राप्त होते तेव्हा ही स्थिती प्रत्यक्षात कोणाला प्राप्त होते? एखाद्याने शून्य स्थिती गाठली आहे हे विरोधाभासी वाटू शकते. जर एखादी व्यक्ती खरोखरच शून्य झाली असेल तर याचा अर्थ ती अस्तित्वातच नाही. पण तसे होत नाही, कारण शून्य हा परिस्थिती सापेक्ष शब्द आहे. याचा अर्थ असा नाही की ते अक्षरशः काहीच नाही. मातीने भरलेला घडा रिकामा झाला की आता घड्यात काहीच उरले नाही असे म्हणता येईल. पण त्यात खरंच काही नाही का? त्यात अजूनही हवा आहे, ओलावा आहे, त्यात सूक्ष्म जीव आहेत, अनेक गोष्टी आहेत. मग त्यात काहीच नाही असे कोणी कसे म्हणावे? त्याचप्रमाणे जेव्हा कोणी म्हणतो की तो शून्य सिद्धांताच्या अवस्थेत पोहोचला आहे, याचा अर्थ असा होतो की त्याचा अहंकार, वाईट सवयी आणि इतर कमतरता दूर झाल्या आहेत. पण तरीही त्याच्यात प्रेम, करुणा, समर्पण, नम्रता इत्यादी अनेक गुण आहेत. तसेच जेव्हा कोणी एखादी गोष्ट पाहू शकत नाही तेव्हा त्याला असे वाटते की ते अस्तित्वात नाही, परंतु प्रत्यक्षात ते अस्तित्वात असते. त्याला कोणी पाहो अथवा न पाहो. उदाहरणार्थ, घरात एकट्या असलेल्या व्यक्तीने दिवा मालवण्याचा प्रयत्न केला आणि दिवा मालवला, पण ते पाहण्याआधीच ती व्यक्ती स्वतः मालवली म्हणजे मरण पावली. तर असे म्हणता येईल का की दिवा मालवताना त्या व्यक्तीला कोणीही पाहिले नाही म्हणून त्या व्यक्तीने दिवा मालवला नाही? जर एखादी व्यक्ती चांगली झोप घेतल्यानंतर झोपेतच मरण पावली, त्याची झोप किती चांगली होती हे त्याला कोणालाही सांगता आले नाही, तर त्याला चांगली झोप लागली की नाही हे कोणाला कळेल? मृत्यूपूर्वी त्याला काय वाटले होते हे आता कोणालाही कळू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याची चांगली झोप झाली नाही. मातीचे मडके जेव्हा फुटते तेव्हा त्याचे तुकडे होतात, पण ते आता मडक्यासारखे दिसत नाही म्हणून कोणी म्हणेल का की ते अस्तित्वात नाही? ज्याचे अस्तित्व आपण नाही असे म्हणतो ती फक्त एखाद्या गोष्टीबद्दलची आपली समज असते. आपण त्याला पाहू शकत नाही किंवा त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. असे असले तरीही ती वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या अवस्थेत असते. पण एखादी गोष्ट कोणालाही दिसत नसेल तर ती अस्तित्वात आहे हे तरी कसे म्हणता येईल? जर एखादा मनुष्य रात्री जंगलात झोपला पण कोणीही त्याला तिथे झोपलेले पाहिले नाही आणि तो स्वतःही विसरला की तो तिथे झोपला होता, मग याचा अर्थ तो तिथे झोपला नव्हता असा होईल का? तो तिथे झोपला होता हे खरं आहे. लोक त्यांच्या वैयक्तिक धारणांनुसार त्याच्याबद्दल काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. डोळे बंद केल्यावर काही दिसत नाही याचा अर्थ असा नाही की विश्वच संपले. काळोख्या रात्री एक काळा माणूस
स्वतःला पाहू शकत नाही किंवा इतर कोणीही त्याला पाहू शकत नाही, पण तरीही त्याला माहीत असते की त्याचे अस्तित्व आहे आणि तो त्या काळोखापासून वेगळा आहे. म्हणून अस्तित्व असणे किंवा नसणे ही केवळ मानवी धारणा आहे. निराकार अस्तित्वात आहे आणि त्याला हे माहीत आहे. रात्रीच्या निरभ्र आकाशात चंद्र तारे दिसत नसतील तर आपल्याला आकाश दिसत नाही असे वाटू शकते, पण प्रत्यक्षात आपल्याला आकाशच दिसते. चंद्र तारे यांना आपण आकाश समजतो ही आपली चुकीची कल्पना आहे. आणि म्हणून आपल्याला जरी आकाश अदृश्य वाटत असले तरी ते असते. जेव्हा विहिरीचे पाणी स्वच्छ निर्मळ असते तेव्हा ते दिसत नाही, परंतु ते असते. आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव आपल्याला जाणवत नाहीत याचा अर्थ असा नाही की ते अस्तित्वात नाहीत. म्हणून आपण एखाद्या गोष्टीचे अस्तित्व असणे किंवा नसणे या वादात पडू नये. झोपेतून उठल्यावर झोपेचे अस्तित्व हरवले आहे असे वाटते, पण ते आपल्या आत सुप्त असते. मडके भूमीवर ठेवल्यावर कोणी मडके ठेवलेली भूमी असे म्हणू शकतो, आणि मडके काढल्यावर त्या भूमीला कोणी मडके नसलेली भूमी असेही म्हणू शकतो. पण प्रत्यक्षात मडके असल्याने किंवा नसल्याने भूमीला काही फरक पडत नाही. भूमी सदैव विस्तीर्ण आणि निर्मळ असते. त्याचप्रमाणे अज्ञान असो वा नसो, ज्ञान नेहमी सर्वव्यापी आणि शुद्ध असते. जरी आपण ज्ञानाला पाहू शकत नसलो किंवा जाणून घेऊ शकत नसलो तरीही ज्ञान आपल्यामध्ये कायमस्वरूपी असते. हा अध्याय इथे संपला. याचा निष्कर्ष असा आहे की शुद्ध ज्ञान प्रयत्नांनी मिळू शकत नाही. ते आत्म्याच्या स्वरूपात आपल्यामध्ये सदैव असते. जरी आपण ते अनुभवू शकत नसलो तरी ते अस्तित्वात असतेच. आपण आपल्या बौद्धिक क्षमतेने आत्म्याला समजू शकत नाही आणि आत्मा देखील स्वतःला समजू शकत नाही. आत्म्याशी जोडल्यावरच आनंद अनुभवता येतो आणि त्याच्याशी जोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्कार, जो सहज योगात सहज मिळवता येतो. जय श्री माताजी.